वेलकम टू माय चॅनल एमर्स द केमिस्ट्री अकॅडमी. मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पूर्ण इंट्रोडक्शन पाहिलं की पेपर पॅटर्न कसा आहे, कोर्सेस कसे असणार. आता पहिल्या चॅप्टरला स्टार्टिंग करत आहोत, सॉलिड स्टेट. या सॉलिड स्टेट चॅप्टरमध्ये आपल्याला पूर्ण सॉलिडचा स्टडी करायचं आहे. त्याच्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या फोर्सेस किंवा मग त्याचे काही टाईप्स असतील, सॉलिडचे काही टाईप्स असतील. तर सॉलिड स्टेट स्टडी करायच्या अगोदर सॉलिड मॅटर ऑफ स्टेट किंवा स्टेट ऑफ मॅटर म्हणजे स्टेट ऑफ मॅटर कुठल्या कुठल्या आहेत ते बघून घेऊ. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आता स्टेट ऑफ मॅटर बघून घेऊ. स्टेट ऑफ मॅटरमध्ये एकूण आपल्याला 3 स्टेप पहिले नोंद होत्या जवळजवळ. त्याच्यापैकी एक सॉलिड राहायची, लिक्विड राहायची आणि गॅस राहायची. आता फोर्थ वन इज प्लाझ्मा. म्हणजे सॉलिड, त्याच्यानंतर तुमची लिक्विड, गॅस आणि नेक्स्ट इज प्लाझ्मा. तर ह्या ज्या 4 स्टेट ऑफ मॅटर आहेत यांच्यापैकी आपल्याला ही स्टडीड करायची आता सॉलिड स्टेट. मग आता एक पूर्ण चॅप्टरची जी आखणी ती एक थोडक्यात जर सांगायची झाली तर ती कशी सांगता येईल की आता आपण हे सॉलिड स्टेट आहे, तर सॉलिड कन्सिडर जर केला तर त्याचे 2 टाईप पडतात. एक असतो क्रिस्टलाइन, दुसरा असतो ॲमोर्फस. क्रिस्टलाइन आणि ॲमोर्फस. मग आता क्रिस्टलाइनच्या पुढे हा क्रिस्टलाइन बनतो कसा, तर क्रिस्टलाइन बनतो क्रिस्टल्स पासून. आणि हे क्रिस्टल्स कशापासून बनतात, हे क्रिस्टल्स बनतात युनिट सेल पासून. जे पुढे स्टडी होणार आहे, जे पुढे तुम्हाला लोकांना मी टीच करणार आहे, युनिट सेल्स असतात, युनिट सेल्स. मग ह्याच युनिट सेल्सचा पुढे अजून काही टाईप पडतात. म्हणजे टाईप कसे असतात, सपोज इकडे बघा, तर हे FCC, BCC, SCC हे सगळे युनिट सेलचे टाईप आहेत. म्हणजे जनरली हा सगळा जो स्टडी आहे ह्या पॉईंटच्या भोवती कॉन्सन्ट्रेट झालेला आहे. क्रिस्टलाइन सॉलिड, क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये क्रिस्टलाइन सॉलिड कसा फॉर्म होतो आणि तो युनिट सेल पासून फॉर्म होतो. तर मग युनिट सेल पासून हे सगळे क्रिस्टल्स फॉर्म होतात आणि पूर्ण क्रिस्टलाइन सॉलिड हा फॉर्म होतो. मग युनिट सेल कशा पद्धतीचे असतात, त्या एकमेकांना कशा बाइंड झालेल्या असतात किंवा त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचे फोर्सेस अवेलेबल असतात किंवा क्रिस्टलाइन सॉलिडचे अजून पुढे काही टाईप्स आहेत का, तो सगळा भाग याच्यात असतो. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिड आणि ॲमोर्फस सॉलिड हे 2 सॉलिड आपण या ठिकाणी स्टडी करून. त्या अगोदर एक सॉलिडच्या जनरल एक इन्फॉर्मेशन सांगतो. सॉलिडमध्ये काय असतं की इंटर पार्टिकल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असतात. आता इंटर पार्टिकल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय, तर सपोज का हा आपला सॉलिड आहे, याच्यामध्ये आपण पॉईंट घेऊ की इंटर पार्टिकल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. इंटर पार्टिकल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. तर पार्टिकल काय रेफर करू शकतो, पार्टिकल म्हणजे पार्टिकल आयटम असेल, आयन असेल किंवा मॉलिक्यूल असेल. म्हणजे ह्या पूर्ण कंडिशनमध्ये, या पूर्ण चॅप्टरमध्ये आपण पार्टिकलला म्हणजे आयटम, आयन आणि मॉलिक्यूलला याला काय कन्सिडर करणार आहोत, पार्टिकल. एक कॉमन शब्द पार्टिकल, ठीक आहे. मग हे टोटली आपण सांगितलं की इंटर पार्टिकल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन सॉलिडमध्ये असतात आणि त्याला जे काही ॲटम, आयन आणि मॉलिक्यूल जे असतात त्यांना आपण काय म्हणूया, पार्टिकल म्हणूया. मग काय असतं, इंटर पार्टिकल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन सोबतच ह्या सगळ्या सॉलिड्स म्हणजे जे काही सॉलिड्स असतात त्यांना एक डेफिनाइट व्हॉल्यूम असतो, डेफिनाइट व्हॉल्यूम असतो. आणि डेफिनाइट व्हॉल्यूम असतोच, त्यासोबत त्यांना आपण असं म्हणू शकतो पुढे की एक शेप असतो बऱ्यापैकी. म्हणजे डेफिनाइट शेप आणि व्हॉल्यूम असतो, ठीक आहे. डेफिनाइट व्हॉल्यूम सांगितलं, डेफिनाइट शेप पण, म्हणजे डेफिनाइट शेप आणि व्हॉल्यूम. आता डेफिनाइट व्हॉल्यूम झाला तर डेफिनाइट शेप देखील असतो, डेफिनाइट शेप असतो सॉलिडला. सॉलिडला काय असतो, एक डेफिनाइट शेप असतो आणि डेफिनाइट व्हॉल्यूम असतो. मग हे जे इंटर पार्टिकल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असतात, हे इंटर पार्टिकल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन त्याला बाइंड करून ठेवतात, ठीक आहे, त्याला बाइंड करून ठेवतात. मग ही जी पूर्ण प्रॉपर्टी आहे
हिला आपण पुढे अजून फर्दर डिस्कस करण्यासाठी आपण कसं लक्षात येऊ शकतो की हे जे असतात हे चेंज नाही होत. तर तो जो शेप असतो ना डिफरंट शेप तो चेंज नाही होत, पण तो स्लाइटली कसा चेंज होतो की एक जनरल असं जस्ट टेम्परेचर म्हणजे तो स्लाइटली चेंज होतो. स्लाइटली चेंज होताना काही एक एक्झाम्पल म्हणून सांगू शकतो मी तो स्लाइटली कसा चेंज होतो याच्यामध्ये. मोस्ट ऑफ दी याच्यामध्ये काही असं एक मॉलिक्युलमध्ये एक जसं इंटरॅक्शन असतं किंवा ॲटॉमॅटमध्ये जसं इंटरॅक्शन असतं तसं इंटरॅक्शन काही यांच्यात राहत नाही, पण हे व्हायब्रेट होतात. हे जे पार्टिकल्स असतात हे व्हायब्रेट असतात सॉलिडमध्ये. मग सॉलिडमध्ये पार्टिकल व्हायब्रेट होतात तर ते व्हायब्रेशनल मोशनमध्ये असतात तिथं. मग काय असतं ज्या वेळेला टेम्परेचर इन्क्रीज होतं, बऱ्यापैकी टेम्परेचर इन्क्रीज होतं त्या टायमाला हे जे सॉलिडमधले जे पार्टिकल्स असतात ते व्हायब्रेट होतात आणि ते व्हायब्रेट झाल्यामुळे ते त्यांची जी पोझिशन असतात ती सोडण्याचा प्रयत्न करतात. हा जो चेंज असतो स्लाइडली असतो. फॉर एक्झाम्पल ज्या वेळेला आपण म्हणजे हा ऑब्झर्वेबल नाही आहे, पण हे एक त्या ठिकाणी जनरल तुम्हाला नसेल झालं, मलाही काही तेवढं ऑब्झर्वेशन झालं नाही, पण एक कॉन्सेप्ट आहे. अशा पद्धतीची जी रेल्वेची रूट्स असतात, ही रेल्वेची जी रोड असतात, ही जी रेल्वे पट्टी असतात सगळ्या यांच्यामध्ये अशा थोड्या थोड्या पद्धतीचा गॅप असतो. आता हा गॅप का असतो, कारण हा पण एक सॉलिड आहे. हे मेटल फॉर्ममध्ये जे काही रेल्वेचे रोड असतात तर हे सॉलिड्स आहेत आणि त्यांच्यामध्ये जसे कॉन्सेप्ट अगोदर सांगितले की इंटरपार्टिकल असतात, इंटरपार्टिकल फोर्सेस अट्रॅक्शन त्यांच्यामध्ये असतं. मग काय असतं की ज्या वेळेला टेम्परेचर इन्क्रीज होतं, टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर हे जे एक्सपांड होतो, हा जो सॉलिड असतो हा एक्सपांड होतो आणि हा एक्सपांड झाल्यामुळे हा जो गॅप आहे छोटा गॅप हा थोड्या पद्धतीनं असा जस्ट स्लाइडली अशा पद्धतीनं एक्सपांड होतो आणि असा थोड्या पद्धतीने भरला जातो. हा गॅप थोड्या पद्धतीने भरला जातो आणि हा गॅपच त्यासाठी ठेवलेला असतो की ज्या वेळेला टेम्परेचर वाढेल त्या टायमाला हा मेटल किंवा हा सॉलिड एक्सपांड होईल आणि एक्सपांड झाल्यामुळे हा गॅप त्या ठिकाणी त्याला पाहिजे, म्हणजे जास्तीची जागा पाहिजे एक्सपांड होण्यासाठी. जर तसं नसेल तर मग हे तर वाकल्यामुळे तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे ही पूर्ण कॉन्सेप्ट तशीच आहे याच्यामध्ये की सॉलिड हा एक्सपांड होतो जरी त्याला डिफायनाइट शेप आणि डिफायनाइट व्हॉल्यूम असलं तरी सुद्धा, पण तो स्लाइटली चेंज असतो. तो स्लाइटली चेंजला ओव्हरकम करण्यासाठी या ठिकाणी असा गॅप असतो. ही कॉन्सेप्ट झाली त्याच्या मागची एक जनरल सॉलिड बद्दल. आता मेन जो पॉईंट आहे आपला, तो मेन पॉईंट आपल्या क्रिस्टलाइन आणि अमोर्फस सॉलिडकडे आलेला आहे. तर मग आपण अगोदर क्रिस्टलाइन सॉलिडकडे वळूया. म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिड नेमकं काय आहे, त्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीच्या प्रॉपर्टीज असतात, त्याचे काही एक्झाम्पल आहेत का, त्याच्यानंतर त्याची मेन डेफिनेशन काय आहे, त्याची अरेंजमेंट कशी असते ते, त्याच्यानंतर अमोर्फस सॉलिड पण त्याच पद्धतीने बघायचं. आता महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात अगोदर आपण क्रिस्टलाइन सॉलिड बघूया. क्रिस्टलाइन सॉलिड, क्रिस्टलाइन सॉलिड नावातच क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये नावातच त्या ठिकाणी अर्थ क्रिस्टल्स. क्रिस्टलाइन सॉलिड इज मेड फ्रॉम क्रिस्टल्स. क्रिस्टल्स पासून हा क्रिस्टलाइन सॉलिड बनलेला आहे. आणि अमोर्फस सॉलिडचा जेव्हा आपण इकडे स्पेलिंग तो पूर्ण लिहिणार, त्याचं जे नेम आहे ते पूर्ण, त्याच्यामध्ये अमोर्फस म्हणजे नो फॉर्म. ठीक आहे, एक वेळ इकडे कसं एक वेळ स्ट्रक्चर असतं क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये, तिकडे तसं नसतं. म्हणजे एक जनरली आबडधोबडपणा आपण म्हटलं तरी चालेल, कारण रँडमली अरेंजमेंट असते त्यांची तिकडे. ठीक आहे, यांची जी असते ती ऑर्डर अरेंजमेंट असते. तर ते पॉईंट्समध्ये पुढे कव्हरच होणार आहे. आता आपण एक एक पॉईंट बघूया की याच्यामध्ये क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये रेग्युलर अरेंजमेंट असते. आता रेग्युलर अरेंजमेंट असते म्हणजे काय की एका विशिष्ट टाइम नंतर, म्हणजे पेरिओडिसिटी जी प्रॉपर्टीज आपण या ठिकाणी कन्सिडर करतोय, तर याच्यामध्ये काय असते, पेरिओडिसिटी आणि रेग्युलरिटी असते. ठीक आहे, पेरिओडिसिटी आणि रेग्युलरिटी असते. पेरिओडिसिटी आणि रेग्युलरिटी म्हणजे पेरिओडिसिटी आणि रेग्युलरिटी या ठिकाणी आहे. म्हणजे एक पर्टिक्युलर पिरियड नंतर तो जो कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असेल, जो आयटम असेल, आयन असेल किंवा मॉलिक्युल असेल, तो आपल्याला निश्चितपणे त्याच अरेंजमेंटमध्ये सापडेल. म्हणजे पिरियोडिक अरेंजमेंट म्हणू शकतो. आणि याला रिपीट होते. ही पेरिओडिसिटी कशी असते, रिपीट होते. पूर्ण एंटायर जे क्रिस्टल असतं त्याच्यामध्ये रेग्युलर अरेंजमेंट असते आणि ऑर्डर अरेंजमेंट असते. म्हणजे मग क्रिस्टलाइन सॉलिडची डेफिनेशन आपण काय सांगू शकतो की हा एक अशा पद्धतीचा सॉलिड, इट हॅज रेग्युलर अरेंजमेंट ऑफ पार्टिकल विच रिपीट्स पेरियोडिक ओव्हर द एंटायर क्रिस्टल. आणि हा काय करतो, जी लॉंग ऑर्डर अरेंजमेंट एक्झिबिट करतो. म्हणजे जी पिरियोडिक अरेंजमेंट आहे ती काय असणार, लॉंग रेंज असणार आहे. आता पिरियोडिक ऑर्डर आल्यानंतर
त्याच्या पुढे एक पुढचा जो पॉईंट असतो तो ह्या सॉलिडचा प्रॉपर्टीबद्दल असतो. आता प्रॉपर्टी कन्सिडर करताना क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये याला शार्प मेल्टिंग पॉईंट असतो. आता शार्प मेल्टिंग पॉईंट म्हणजे कसा, आता लिहिताना आपण सपोज कसं लिहिलं की याला काय असतो, या शार्प मेल्टिंग पॉईंट. क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये शार्प मेल्टिंग पॉईंट असतो. शार्प मेल्टिंग पॉईंट म्हणजे पर्टिक्युलर टेम्परेचरला तो सॉलिड मेल्ट होतो. असं नसतं की जस्ट टेम्परेचर किंवा हीट दिल्यानंतर तो मेल्ट व्हायला सुरुवात होईल, किंवा जो त्या ठिकाणी हार्ड आहे, हार्ड झाल्यानंतर सॉफ्ट होईल, त्यानंतर मेल्ट होईल, अशा पद्धतीचा काही भाग नसतो. फक्त एकच गोष्टच त्याच्यामध्ये हा शार्प मेल्टिंग पॉईंट असतो याला. आणि शार्प मेल्टिंग पॉईंट नंतर त्याच्या पुढचा जो सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट असतो तो येतो अनआयसोट्रॉपिक आणि आयसोट्रॉपिकचा. आता अनआयसोट्रॉपिक आणि आयसोट्रॉपिक ह्या त्यांच्या दोघांच्या प्रॉपर्टीज आहेत. म्हणजे इकडे जर क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये बघितलं तर इकडे क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये अनआयसोट्रॉपिक प्रॉपर्टीज येते आणि तिकडे ॲमॉर्फस सॉलिडमध्ये आयसोट्रॉपिक प्रॉपर्टीज आहेत. मग अनआयसोट्रॉपिक प्रॉपर्टीज म्हणजे काय? अनआयसोट्रॉपिक प्रॉपर्टीज म्हणजे ज्या वेगवेगळ्या फिजिकल प्रॉपर्टीज असतात, जसं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल, थर्मल एक्सपान्शन असेल, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असेल, ह्या सगळ्या वेगवेगळ्या फिजिकल ज्या प्रॉपर्टीज असतात ह्या डिफरंट असतात डिफरंट डायरेक्शनला. कुठं? क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये. आणि ती पूर्ण जी प्रॉपर्टी की डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज इन डिफरंट डायरेक्शन इज डिफरंट, म्हणजे डिफरंट आहेत. वेगवेगळ्या डायरेक्शनला गेलो तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल तुमची ती डिफरंट असेल एका पर्टिक्युलर डायरेक्शनने, लगेच त्याच सॉलिडमध्ये दुसऱ्या डायरेक्शनने रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिफरंट असेल. तर मग ही जी पूर्ण प्रॉपर्टी आहे तिला अनआयसोट्रॉपी म्हणतात. आणि ही प्रॉपर्टी जो सॉलिड एक्झिबिट करतो त्याला क्रिस्टलाइन सॉलिड म्हणतात. आयसोट्रॉपिक त्याला जो जो ही प्रॉपर्टी त्या ठिकाणी एक्झिबिट करतो त्याला आपण काय म्हणतो? आयसोट्रॉपिक म्हणतो. ठीक आहे. आणि जी प्रॉपर्टी त्याला काय म्हणतो? आयसोट्रॉपी. ठीक आहे. आयसोट्रॉपी प्रॉपर्टीज आयसोट्रॉपी. आणि जो एक्झिबिट करतो त्याला काय म्हटलं जातं त्या ठिकाणी, ज्याच्या पद्धतीचं बिहेवियर जे म्हणतो आपण त्याला, तो जो एक्झिबिट करतो त्याला काय म्हटलं जातं? आयसोट्रॉपिक. आता त्याच्या पुढे आपण जर म्हटलं तर प्रॉपर्टीज सांगितल्या मी, जसं की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल, थर्मल एक्सपान्शन असेल आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असेल. आता ऑर्डर अरेंजमेंट काय आहे, रेग्युलरिटी कशी असते, प्रॉपर्टीज कशा डिफरंट असणार आहेत, त्यानंतर पार्टिकल्सची अरेंजमेंट कशी केलेली क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये त्याची एक डायग्रॅम टोटली ड्रॉ करून या ठिकाणी सांगतो. आणि मग त्यानंतर पुढे एक्झाम्पल्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड दिले जातील. आणि त्यानंतर हा पूर्ण जो टॉपिक आहे, महत्त्वाचा टॉपिक एकच याच्यामध्ये क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये की याच्यामध्ये रँडम अरेंजमेंट नसते. मग काय असते तर ऑर्डर अरेंजमेंट. म्हणजे इकडे ऑर्डर अरेंजमेंट आहे, रेग्युलरिटी आहे. महत्त्वाचे की पॉईंट्स आणि की शब्द लक्षात ठेवले तरी भरपूर झालं. की रेग्युलर अरेंजमेंट आहे, रेग्युलर अरेंजमेंट सोबत या ठिकाणी एक पिरियोडिसिटी अवेलेबल आहे. क्रिस्टलाइन सॉलिडचा शार्प मेल्टिंग पॉईंट, याला ट्रू सॉलिड सुद्धा म्हणतात. विशेष म्हणजे हा ट्रू सॉलिड आहे. आणि त्यासोबतच एक परफेक्टली एक याची जॉमेट्री अवेलेबल असते या सॉलिडची. आणि बनतो हा एक क्रिस्टल्सपासून. शार्प मेल्टिंग पॉईंटबद्दल तर झालंच. अनआयसोट्रॉपिक प्रॉपर्टी होल्ड करतो, म्हणजे आयसोट्रॉपिक प्रॉपर्टी याच्यामध्ये असते. अनआयसोट्रॉपिक बिहेवियर असतं क्रिस्टलाइन सॉलिडचं आणि आयसोट्रॉपिक प्रॉपर्टी याची असते. आणि त्याच्या पुढे आता मी एक डायग्राम ड्रॉ करतो की त्या डायग्राम थ्रू प्रॉपर्टी कशी बदलते याची, किंवा मग त्याच्यामध्ये ऑर्डर अरेंजमेंट म्हणजे नेमकी कशी अरेंजमेंट आहे ते इझिली समजू शकतं, जेणेकरून जो भाग आहे पूर्ण समजून जाईल. आता सपोज करा या डायग्राममध्ये हा 1 2 3 4 5. नेक्स्ट अशा पद्धतीने ठीक आहे.
ही जी डायग्राम आहे या डायग्राम मध्ये हा जो छोटा पार्टिकल आहे हा छोटा पार्टिकल ओके डन हा एक पार्टिकल फर्स्ट पार्टिकल सेकंड म्हणजे जो बिग सर्कल आहे आणि जो डार्क सर्कल आहे तो छोटा पार्टिकल नंबर 1 आणि जो बिग सर्कल ड्रॉ केलेला आहे हा बिग सर्कल म्हणजे पार्टिकल नंबर 2. तर याच्यामध्ये काय असतं की क्रिस्टलाइन सॉलिड हा शो करतोय डिफरंट अरेंजमेंट ऑफ पार्टिकल इन डिफरंट डायरेक्शन. आता मग ही डायरेक्शन जर कन्सिडर केली, लेट अस कन्सिडर दिस ए बी, दिस इज ए बी. तर इकडे एक वेगळी अरेंजमेंट दिसते, सगळे पार्टिकल नंबर 2 सगळे एकाच अरेंजमेंटमध्ये एकाच लाईनमध्ये येत आहेत. त्याच्यानंतर दुसरी अरेंजमेंट जर सपोज आपण कन्सिडर केली तर सी डी किंवा डी सी, तर इकडे पार्टिकल जे दुसरे पार्टिकल जो डार्क पार्टिकल तो त्या ठिकाणी कन्सिडर झालेला आहे. आणि मधूनच एक जर आपण तिरची रेष काढली ई एफ, तर इकडे एक डार्क एक वॅकंट, एक डार्क एक वॅकंट, म्हणजे एक डार्क आणि हे सगळ्या पद्धतीने एक छोटा एक मोठा एक छोटा एक अशा पार्टिकल्स. म्हणजे इकडे काय आहे, हा क्रिस्टलाइन सॉलिडचं एक आपण स्ट्रक्चर बघतोय. त्याच्यामध्ये डिफरंट डायरेक्शनला डिफरंट प्रॉपर्टीज पण आपण सांगू शकतो. म्हणजे ह्या डायरेक्शनला डिफरंट प्रॉपर्टी असेल, ह्या डायरेक्शनला डिफरंट प्रॉपर्टी असेल, तीच तर आयसोट्रॉपीची प्रॉपर्टी असते. आणि आयसोट्रॉपिक बिहेवियर हा पूर्ण सॉलिड त्या ठिकाणी कव्हर करतो. मग हा क्रिस्टलाइन सॉलिडबद्दल सगळं इन्फॉर्मेशन झाली. आता क्रिस्टलाइन सॉलिडचे एक्झाम्पल्स कुठले, अशा कुठल्या एक्झाम्पल्स आहेत की ते क्रिस्टलाइन सॉलिडचे आहेत. मग ते डायमंड असेल, डायमंड हा एक क्रिस्टलाइन सॉलिड आहे. त्यासोबतच NaCl, सोडियम क्लोराईड आणि फॉस्फरस, असे भरपूर सारे एक्झाम्पल क्रिस्टलाइन सॉलिडचे आहेत. आता क्रिस्टलाइन सॉलिड हा एक काय असतो, परफेक्टली ऑर्डर असतो. इम्पॉर्टंट म्हणजे परफेक्टली ऑर्डर असतो. आणि त्यासोबतच त्याला शार्प मेल्टिंग पॉईंट असतो, पिरियोडिसिटी आणि रेग्युलॅरिटी असते. त्यामुळे क्रिस्टलाइन सॉलिड आपण त्या आणि क्रिस्टलाइन सॉलिडचे टाइप्स असतात अजून पुढे सगळे. मग ते आयोनिक क्रिस्टल असतील, मेटॅलिक असतील, मॉलिक्युलर असतील आणि कोव्हॅलेंट असतील. मग ते फर्दर याचे टाईप पुढे होतील. पण हा बनतो युनिट सेल्स पासून, जे अगोदर पण डिस्कस झालेलं आहे. आता पूर्ण चॅप्टर याच्या भोवतीच एकटवलेलं आहे क्रिस्टलाइन सॉलिड भोवती. त्याच्यानंतर त्याच्या पलीकडे किंवा त्याच्या बरोबरीचा जो आहे तो ॲमॉर्फस आहे. पण ॲमॉर्फसच्या बाबतीमध्ये एवढी इन्फॉर्मेशन किंवा एवढं डिटेल स्टडी ह्या चॅप्टर्समध्ये नाही आहे जेवढा क्रिस्टलाइन बद्दल आहे. मग आता ॲमॉर्फसकडे बोलूया. ॲमॉर्फसमध्ये काय दिलेलं आहे की ॲमॉर्फस सॉलिड हा जनरली परफेक्टली ऑर्डर नसतो, तो रँडमली अरेंजमेंट असते. त्याच्यामध्ये रँडमली अरेंजमेंट कशी असते, तर रँडमली अरेंजमेंट आता आपण रफ केल्यानंतर रँडमली अरेंजमेंट ड्रॉ करून टाकू. रँडमली अरेंजमेंट म्हणजे सपोज करा इकडे अशी एक अरेंजमेंट आहे, इकडं अशा पद्धतीची, इथं असे 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 सगळे 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 हे पार्टिकल्स, इकडं अशा पद्धतीचे पार्टिकल्स सगळे, परत इथं तशाच पद्धतीचे पार्टिकल्स, त्यानंतर इथं अशा पद्धतीचे पार्टिकल्स आहेत सपोज केले आपण असे. म्हणजे ही जी अरेंजमेंट होते ही रँडमली अरेंजमेंट आहे, ही ऑर्डर अरेंजमेंट नाही, म्हणजे शिस्तीत नाही ते पार्टिकल. क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये शिस्त असते, हा बेशिस्त व्यक्ती आहे. म्हणजे ॲमॉर्फस सॉलिड मध्ये बेशिस्त पार्टिकल असतात, कुठे असतात रँडमली, पण क्रिस्टलाइन मध्ये त्यापेक्षा वेगळं असतं. आता आपण ॲमॉर्फस कडे वळलेलो म्हणून आता आपण स्पेशली ॲमॉर्फस सॉलिड बद्दल बघतोय. ॲमॉर्फस सॉलिड मध्ये आपल्याला आता काय समजते इकडे की हे जे असतात हे परफेक्टली ऑर्डर क्रिस्टलाइन सॉलिड नसतात. हे कसे असतात, रँडमली अरेंजमेंट असतात. हे कसे असतात, रँडमली अरेंजमेंट असतात. म्हणजे इकडे काय असतं, रेग्युलर अरेंजमेंट नाही. म्हणजे आता कन्सिडर जिकडे ती आपण बघितली की रेग्युलर नाही, त्याच्यानंतर पेरिओडिसिटी नाही, पेरिओडिसिटी पण नाहीये, रेग्युलर अरेंजमेंट पण नाही आणि शार्प मेल्टिंग पॉईंट पण नाही. आता शार्प मेल्टिंग पॉईंट नाही कसं, ते एकदम लाईफ एक्झाम्पल म्हणून सांगणार आहे. म्हणजे कशा पद्धतीचा याचा शार्प मेल्टिंग पॉईंट नसतो, त्यांचा जसा असतो क्रिस्टलाइन वाल्यांचा तसा याचा नसतो. आता याचा कसा नसतो,
ते बघू पुढे. याच्यामध्ये आता बघितल्यानंतर की शार्प मेल्टिंग पॉईंट नाही आहे, रेग्युलर अरेंजमेंट नाही आहे, पेरिओडिसिटी नाही आहे. मग याच्यामध्ये ऑर्डर असते का? हां, ऑर्डर असते, याच्यामध्ये ऑर्डर असते, पण एकदम कमी प्रमाणामध्ये. जी एक परफेक्टली ऑर्डर म्हणतो ते एकदम कमी प्रमाणामध्ये असते, पण जास्त जर बघितलं तर रँडमली अरेंज असतं अशा पद्धतीने. मग आता याच्यामध्ये शार्प मेल्टिंग पॉईंट जर राहत नाही तर मग नेमकं कसं असतं त्याच्याबद्दल आता पॉईंट ते डिस्कसच होतो आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर प्रॉपर्टीज पण पाहणार आहेत, जी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी तिकडे बघितलेली ती तसंच काहीतरी इकडे असणार आहे. आणि याला ॲमोर्फस म्हणजे काय तर नो फॉर्म, साध्या भाषेमध्ये काय म्हटलं जाईल, ॲमोर्फस म्हणजे काय तर नो फॉर्म. आता ॲमोर्फस सॉलिड बघतोय ना, याच्यामध्ये रेग्युलर नाही आहे, रँडमली अरेंज आहे. त्यानंतर रेग्युलर नाही, रँडमली अरेंज आहे. अजून सोबत आपण आता बघितलं की याच्यामध्ये पेरिओडिसिटी प्रॉपर्टी नसतेच, किंवा पेरिओडिकच नाही हा, रँडमली अरेंजच नाही, तर पेरिओडिकचा काही संबंधच येत नाही. शार्प मेल्टिंग पॉईंट नाही, डू नॉट हॅव ए शार्प मेल्टिंग पॉइंट, याला शार्प मेल्टिंग पॉइंट पण नाही. हा, तिकडे अनआयसोट्रोपी आहे, इकडे आयसोट्रोपी आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. कारण क्रिस्टलाइन मध्ये अनआयसोट्रॉपिक म्हणजे एन लावून द्यायचं आणि इकडे आल्यावरती एन काढून टाकायचं असं. इकडे काय आहे की इकडे आयसोट्रॉपी म्हणजे इकडे काय असणार, आता इकडे डायरेक्शनवर डिपेंडच नाही. मी रेग्युलर सांगितलं, रँडमली कशा अरेंज सांगितलं, पेरिओडिसिटी, शार्प मेल्टिंग पॉईंट नाही, याच्याबद्दल आता पुढे डिस्कस करू. अनआयसोट्रॉपी नाही तर इकडे आयसोट्रॉपी. म्हणजे आयसोट्रॉपी बद्दल अगोदर सांगून देतो की हा जो पूर्ण ॲमोर्फस सॉलिड आहे, हा ॲमोर्फस सॉलिड ची जे प्रॉपर्टीज असतात, जे फिजिकल प्रॉपर्टीज असतात, जसं की तुमचं थर्मल एक्सपान्शन असेल, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असेल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल, तर ह्या डायरेक्शनवरती डिपेंड राहत नाही. एंटायरली जो सॉलिड असतो त्याच्या ह्या प्रॉपर्टीज डायरेक्शनवरती डिपेंड राहत नाही. त्या अशा पद्धतीने या पूर्ण, आणि त्या सेम असतात कुठल्याही डायरेक्शनला गेलं तरी. ठीक आहे, त्यामुळे इम्पॉर्टंटली म्हणजे डायरेक्शनवर डिपेंड राहत नाही, ह्या ठिकाणी आयसोट्रॉपिक प्रॉपर्टी आहे. येतो ह्या पॉईंटकडे, म्हणजे काय, डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट. फॉर एक्झाम्पल, क्रिस्टलाइन सॉलिडचे एक्झाम्पल जसे बघितले होते तसेच याचे पण काही एक्झाम्पल आहेत. इकडे जर आपण बघितलं तर ग्लास, बटर, रबर, हे याचे एक्झाम्पल आहेत ॲमोर्फसचे. म्हणजे ॲमोर्फसचे एक्झाम्पल कुठले कुठले आहेत, ग्लास, बटर, रबर. ग्लास, बटर आणि रबर. आता बटरकडे जाऊ, कारण बटरकडे जाऊ, तोंडाला पाणी नका येऊ द्या, पण बटरकडे जातो. हे बटरकडे जाण्याचं एकच कारण आहे, शार्प मेल्टिंग पॉईंट कसा ते किंवा नाही आहे शार्प मेल्टिंग पॉईंट ते समजून घ्या ॲमोर्फसमध्ये. मग बटर, आता बटरमध्ये काय होतं, ज्या वेळेला आपण बटरला थोडं देखील टेम्परेचर देतो तो मेल्ट व्हायला लागतो, आणि मेल्ट झाल्यानंतर त्याचं लिक्विड फॉर्ममध्ये कन्व्हर्जन व्हायला लागतं. त्याला काही असा मेल्टिंग पॉईंट असतो की तो ह्या मेल्टिंग पॉईंटला मेल्ट होईल, ह्या मेल्टिंग पॉईंटलाच मेल्ट होईल बुवा, म्हणजे त्याला एक शार्प मेल्टिंग पॉईंट असेल, असं काही नसतं. जस्ट तुम्ही हीट दिली, नॉर्मल टेम्परेचर दिलं की बटर मेल्ट व्हायला सुरुवात होतो, तो त्याचा फॉर्म चेंज करून टाकला, तो सॉलिडवरून लिक्विडकडे जायला लागतो. मग त्यामुळेच तो ॲमोर्फस सॉलिड हा, त्या ॲमोर्फस सॉलिडचा बटर हा एक एक्झाम्पल आहे. म्हणजे बटर हा एक ॲमोर्फस सॉलिड, रबर पण सेम आहे, ॲमोर्फस सॉलिडच, ग्लास ॲमोर्फस सॉलिडच आहे. अशा पद्धतीने एकंदरीत हा पूर्ण ॲमोर्फस सॉलिडची स्ट्रक्चर. याच्यामध्ये प्रॉपर्टीज कशा असतात की एक आपण जर एक तक्ता जर तयार करायचा म्हटला तर क्रिस्टलाइन ॲमोर्फसमध्ये काय आहे आणि काय नाही आहे तर तो लिहिण्यासारखा तक्ता असे म्हणून शॉर्ट म्हणून तुम्ही लिहू शकता. आता कसं की सपोज केला क्रिस्टलाइन सॉलिड, ठीक आहे, इकडे ॲमोर्फस
सॉलिड दोन. पहिलं की ऑर्डर अरेंजमेंट असते. इकडे इकडे ऑर्डर अरेंजमेंट नाही. शार्प मेल्टिंग पॉइंट do not have sharp melting point. शॉर्ट लिहितोय समजून. नंबर 3ची प्रॉपर्टी इकडे पेरिओडिसिटी आहे, इकडे पेरिओडिसिटी नाही. इकडे हा जो सॉलिड आहे क्रिस्टलाइन सॉलिड हा एक्झिबिट करतो कोणती प्रॉपर्टी? अनआयसोट्रॉपी. ओके, अनआयसोट्रॉपी. इकडे आयसोट्रॉपी. याला ट्रू सॉलिड म्हणतात. ट्रू सॉलिड. आणि हा काय असतो? हा असतो सुडो सॉलिड. बस एवढंच नाव चेंज. हा ट्रू झाला आणि हा सुडो झाला. अजून कुठले प्रॉपर्टीज किंवा कुठले पॉईंट्स येऊ शकतात? हे झाले पॉईंट. ओके, बऱ्यापैकी पॉईंट्स कव्हर झाले आय थिंक. शार्प मेल्टिंग पॉईंट, पेरिओडिसिटी, अनआयसोट्रॉपी, ट्रू सॉलिड. त्याच्या विरुद्ध अजून जर पुढे सांगायचं झालं तर टेम्परेचर. ओके डन. एक्झाम्पल्स देऊ शकतात. एक्झाम्पल एक पॉईंट म्हणून लक्षात ठेवण्यासाठी. एक्झाम्पल म्हणजे कसं की इकडे एक्झाम्पल असेल NaCl किंवा मग पोटॅशियम आणि अजून एक NaCl पोटॅशियम असे एक्झाम्पल आहेत क्रिस्टलाइन सॉलिडचे. NaCl आणि पोटॅशियम. डायमंड पण आहे. डायमंड. इकडे 6 नंबर पॉईंट मध्ये एक एक्झाम्पल येतात बटर नंतर ग्लास किंवा मग रबर. जे एकंदरीत क्रिस्टलाइन एमोर्फस बद्दल ही सगळी इन्फॉर्मेशन आहे. हे शॉर्ट पॉईंट आहेत. म्हणजे हे एक जनरली की एक नोट्स म्हणून किंवा फक्त लक्षात जरी ठेवलं तरी चालेल. नंतर तर नोट्स देण्याचा प्रयत्न राहिलाच, तो काही भाग नाही. पण एक जनरली आपण त्याला जेव्हा डिफरन्स करतो दोघांना, क्रिस्टलाइनला एमोर्फसला, तर ते अशा पद्धतीने डिफरन्स करू शकतो जेणेकरून समजण्यासाठी सोपं जातं. आता याच्यात काही राहिलं असेल पूर्ण दोघं टॉपिकमध्ये तर किंवा काही समजलं नसेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स असतो तिकडे कमेंट करा. आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या दुसऱ्या मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना पण या कॉन्सेप्ट समजतील. किंवा मग काही असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा की ह्या गोष्टी या ठिकाणी इम्प्रूव्ह झाल्या पाहिजे. काय हँडरायटिंगबद्दल काही प्रॉब्लेम असेल ते देखील कळवा. ते पुढे कव्हर करेलच मी, तो काही भाग नाही आहे. तर आपण सॉलिड स्टेट हे चॅप्टर स्टार्ट केलं आणि त्याच्यापैकी बेसिकली अगोदर सॉलिड काय ते बघितलं आणि क्रिस्टलाइन एमोर्फस पण बघितलं. आता त्याच्या पुढचा जो भाग आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. सी यू लेटर. थँक्यू.